6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा संदेशने फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. प्रतीक धावतोय. अडवले गेले, सुंदररित्या अडवले गेले, परंतु 2 धावा. 2 धावा घेण्यापासून नाही वाचू शकत. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या लागलेली आहे 8. षटक क्रमांक पहिलं टाकलं जाते गोलंदाज किशन भारती यांच्याकडून. पुढे टाकलाय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. अर्जुन तिथे चांगला क्षेत्ररक्षक आहे. अर्जुन अडवले गेले आणि चांगला थ्रोही तिथे फेकला गेला. केवळ मिळेल ती 1 धाव. याबरोबर धावा जर आपण पाहिल्या एकंदरीत 9 धावा फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. संदेश आणि फारुख फलंदाजीची जोडी मैदानावर पाहतोय. रंगतदार मुकाबला आहे, कारण जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये, परंतु जो संघ हारेल तो मात्र श्री 11 या संघाशी त्याला मात्र खेळावं लागेल. 6 षटकाचा सामना. पॉवर प्लेचे 2 षटक. पॉवर प्लेच्या 2 षटकातील पहिलं षटक टाकलं जात आहे. किशन भारतीच्या हातामध्ये चेंडू होता. षटक संपलंय. दुसरा षटक. वैभव गोलंदाजी मार्कवर डाऊन द ग्राउंड फटका खेळला, परंतु काय क्षेत्ररक्षण. वाटा एफर्ट तिथे किशन भारती यांच्याकडून पाहायला मिळाले. अडवलंय चेंडूला. संघासाठी इथे मात्र 3 धावा वाचवल्या गेल्यात. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. सामना मात्र सुंदर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू वैभवचा. यावेळेस फारुखचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा फसलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस दूरवरती टाकलाय. फलंदाजापासून दूर टाकला आणि पंचाचे हात समांतर झाले. आणखी 1 धाव फलकावरती अवांतरच्या स्वरूपात लावली जाणार. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटकार पाहायला मिळाला संदेशच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेग. सीमा रेषा पार चौकार. गोलंदाजी मार्कवर वैभव धावतोय. समोर फलंदाज संदेशने मागच्याही सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. याही सामन्यात चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा स्टेप आउट झालाय. फटका पुन्हा आणखी त्याच दिशेमध्ये खेळलाय. प्रतीक एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाकड बल्लेबाज ओळखला जाणारा प्रतीक त्या दिशेमध्ये तैनात केला गेला. केवळ 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. बरोबर, याबरोबर मला वाटतं षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जर पाहिल्या गेल्या तर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये शुभम माफ करा संदेश 8 चेंडूमध्ये 14 धावा आणि 7. सय्यद जर पाहिले गेले तर 4 चेंडू आणि 2 धावा. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेचे 2 षटक मात्र इथे संपले गेलेत. बघूया संघाचे कर्णधार कॅप्टन गोलंदाजीची धुरा कोणत्या गोलंदाजावरती सोपवतील. किशन भारती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दिसतोय बॉलिंग मार्कवर आणि समोर संदेश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल किशन भारतीकडून. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मला वाटतं 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल किशन भारती.
विचार केला किशन भारतीचा तर लेदर बॉल क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. अंडर 15चा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. सिनियर खेळाडू त्यांच्या समोर खेळतायत तेही त्याच्या शैलीच्या विपरीत, कारण लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर किशन भारती. समोर संदेश. संदेशचा प्रयत्न फटका खेळण्याचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अक्सर पाहता की फलंदाज शफल होताना, तेच पाहिले आपण इथे सुद्धा फलंदाज ऑफ स्टंपला अधिकच शफल झाले होते. पडल्याच्या नंतर थोडासा बाउन्सही पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाचं कला म्हणावी लागेल, अगदी पुढे टाकलेला हा चेंडू होता. संदेशसाठी यावेळेस मात्र दिमागदार फटका, इनसाइड आउट फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. संदेशच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका आपल्याला निघालाय. आपण पाहिले संदेशच्या फलंदाजीची शैली, कारण अगोदरच्याही सामन्यामध्ये तो एकमेव खेळाडू होता की संघासाठी मोठी फलंदाजी त्याने केली होती आणि सामना जिंकून दिला होता. आणि आताही याही सामन्यात आपण पाहतोय संदेश कडून त्या प्रकारची फलंदाजी करताना. चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किशन भारती धावतोय. अकुरत्या टप्प्याचे चेंडू टाकतोय. समोर जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षण ऑफ साइडच्या दिशेमध्ये अधिकतम लावलं गेलंय. पुढचा चेंडू यावेळेस समोर. व्हॉट अ शॉट. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. संदेशच्या बॅट मधून मोठा प्रहार. तब्बल 6 धावा. शॉट मध्ये होतं वजन आणि मिळाल्या धावा अर्धा डझन. षटकार पाहायला मिळालाय संदेशच्या बॅट मधून. वारंवार आखुडत्या टप्प्याचे चेंडू टाकत असताना एक पुढे टाकला चेंडू स्टेप आउट करून तिथे फटकार खेळला गेलाय. संदेश पुन्हा क्षेत्ररक्षण निहाळतोय. यावेळेस मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. डीप पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये बोलवलं गेले. आकुडत्या टप्प्याचा चेंडू टाकला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चुकीचा थ्रो पाहायला मिळालाय. त्याचा मोबदला इथे मात्र 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाच्या साह्याने एकूण धावसंख्या जर विचार केला तर धावपलकावरती आहेत तब्बल 30 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 टाकलं जाते. गोलंदाज किशन भारती, मॅन फ्रॉम बिहारचा हा खेळाडू आहे. परंतु अंजनगाव तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी अकॅडमी आपण पाहतो ATCA, त्या अकॅडमी मधला हा विद्यार्थी आहे. श्री माननीय मनोज झाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळतो. त्यांच्याच जवळपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळत असलेले खेळाडू या संघामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यामध्ये खेळताना आपण पाहतोय. प्रतीक, पुन्हा अर्जुन, शाकिब, किशन, वैभव, असे बरेच, श्लोकलाही पाहतोय आपण. विवेक सुद्धा, विवेक प्रसाद सुद्धा, तोही बिहारचा खेळाडू आहे. आणि सागरही आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, तोही विद्यार्थीच आहे. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर मारा चालू आहे. यावेळेस फटका फसला होता, परंतु इथे जजमेंटही चुकलं. क्षेत्ररक्षक विवेक प्रसाद पडून एपट मात्र चांगलं पाहायला मिळाले. चेंडूला चौकार जाऊ दिला नाही. अडवलं गेले, सुंदररित्या अडवलं गेले. संघासाठी इथे मात्र 2 धावा वाचवल्या म्हणाव्या लागतील. पुन्हा एकदा दाखवलं जातंय टीव्ही स्क्रीनवर ज्या प्रकारे हे बघू शकता. प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे विवेक प्रसादचा 2 धावा वाचवल्या गेल्या, परंतु 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. षटक क्रमांक 3. गोलंदाज किशन भारती, समोर फलंदाज संदेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. वैभव आहे तिथे. वैभव एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. अडवलं गेले, केवळ मिळेल ती एक धावसंख्या वाढली जाते 33 धावा. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी आणि तेवढी सुंदर फलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कारण पाहिलं गेलं तर संदेश एक धाकड फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय वैभव. गोलंदाजीसाठी वैभव येताना आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. गडी मात्र एकही बाद झालेला नाहीये. 33 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो मात्र प्रवेश करेल थेट फायनल मध्ये आणि जो संघ हारेल तो मात्र सामना करेल श्री 11 संघाशी. वैभव गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज संदेश. 33 धावा धावपलकावरती झाल्या गेल्यात. फटका खेळलाय. किशनचा प्रयत्न झेल घेण्याचा अफलातून झालाय तिथे.
प्रयत्न, काय एफर्ट पाहायला मिळाला किशन भारतीकडून. झेल झाला नाही परंतु चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेलंय, परंतु झेलवरती गेलाय. तो डेअर मात्र तिथे दाखवला गेला किशन भारतीकडून. केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंड बदलला जातोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फारुखला. फारुख साठी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि त्याच्या खाली आहे अर्जुन. मोठा खेळाडू, तगडा क्षेत्ररक्षक अर्जुन कुट्टेचा वेल जज कॅच पाहायला मिळाला आणि इथे मात्र संघाला लागलाय तो पहिला मोठा हादरा. फारुख बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. येताना आपण पाहतोय इम्रान. इम्रानची गोलंदाजी आपण पाहिली, काय गोलंदाजी केली होती. गोलंदाजीच्या बळावर इम्रानचे जे 2 षटक होते त्या गोलंदाजीच्या बळावर पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता. आता फलंदाजीची बारी आहे. इम्रान कशा प्रकारे फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर वैभव धावतोय. आताच एक विकेट मिळवलाय. धावसंख्या जर एकूण पाहिली गेली तर 34 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू वैभवचा इम्रानसाठी शफल झाले. फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय. तिथे किशन भारती क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती केवळ एकच धाव. अगदी पहिल्या चेंडूवर गेट ऑफ द मार्क. 35 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही पाहतोय किशनचं षटक चालू आहे, माफ करा वैभवचं. यावेळेस फटका बैठक शॉट, डब्बे में डब्बा, डब्बे में किक, घुटना टेक और षटकार देख. व्हाट अ शॉट. संदेशच्या बॅट मधून काय फटका पाहायला मिळालाय. तब्बल 6 धावा. काय बॅटिंग करतोय संदेश. पुन्हा एकदा पाहिलं जात आहे हे पाहू शकता. घुटना टेकवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय भाऊ. गतीचा यूज केलाय. पुन्हा वैभव धावतोय संदेशसाठी. संदेशच्या बॅट मधून आणखी एक प्रहार निघालाय. अर्जुन कुट्टे क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल ती केवळ एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 42, 42 ऑन बोर्ड. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो मात्र श्री 11 या संघाशी 2 हात करेल. गोलंदाजी मार्कवर वैभव धावतो. पंचांना क्रॉस केला इम्रान साठी. इम्रानच्या बॅट मधून काय फटका. बिग हिट. षटकार. इम्रान ऑन फायर. अगोदर गोलंदाजी पाहिली होती आणि आता फलंदाजी पाहतोय. तगडा खेळाडू आहे या संघाचा बाहुबली इम्रान. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय फटका खेळलाय आणि तब्बल 6 धावा इथे पाहायला मिळाले. व्हॉट अ शॉट. याबरोबर षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली, धाव फलकावर आहेत 48 धावा. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील. 12 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार सुमित अंगेटीकरला आपण पाहतोय येताना. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4 षटक संपले आहेत. परंतु संदेशने मात्र इथे एक मोठा संदेश दिलाय. 17 चेंडू आणि 37 धावावर फलंदाजी करतोय. आणि इम्रान जर पाहिले गेले तर 2 चेंडू मध्ये 7 धावा. म्हणजे दोन्ही फलंदाज तगडे फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. या स्पर्धेची जर सुरुवात आपण पाहिली, जे पहिले सामने दोन्ही पाहिले गेले तर अगदी कमी लो स्कोरिंग धावसंख्या पाहिली गेली होती. परंतु जसा जसा खेळ वाढत जातोय, खेळपट्टी आपली रंग बदलतीये. रंगतदार मुकाबले, हाय स्कोरिंग मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन. समोर फलंदाज आहे तो संदेश. सुमित अंगेटीकरचा चेंडू यो वैसा हिट. इथे मात्र थोड़ी हो गई चूक और थोड़ी हो गई भूल. यहाँ पे हो गई दांडी गुल. गडीबाद झाला इथे. संदेश मात्र तंबूत परतोय. 17 चेंडू मध्ये 37 धावा करून बाद होते. परंतु ज्या कामासाठी त्याला पाठवलं गेलं होतं ते काम मात्र त्याने चोख बजावले. कप्तानने, कर्णधाराने अगदी पहिल्या चेंडूवर इथे मोठा विकेट मिळवलाय. संदेशला बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज इद्रिस पठाण. पहिल्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकले नव्हते, परंतु हा सामना त्यांच्यासाठी संधी असेल.
या संधीचं सोनं करतील का? इद्रिस समोर गोलंदाजी मार्कवर कॅप्टन आहेत. सुमित अंगेटीकर. सुमित अंगेटीकर गोलंदाजी मार्कवर आपल्या वैयक्तिक दुसरा चेंडू घेऊन समोर इद्रिस. पहिला चेंडू, दुसरा चेंडू मारलाय, फटका मारलाय, फसलाय. बॅक टू बॅक 2 विकेट इथे पाहायला मिळाल्यात. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आजच्या दिवसामध्ये कॅप्टन मात्र साजेशी केळी करतायत. तैमूर इलेव्हन संघाच्या कर्णधाराने बॉलिंग मध्ये गोलंदाजी करून विकेट मिळवल्या होत्या आणि संघाला विजय प्राप्त केला होता. आणि इथे पाहतोय आपण याही संघाचे गोलंदाज सुमित अंगेटीकर गोलंदाजी करतात आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. इद्रिस बाद झालाय. इद्रिस पठाण बाद झाल्याच्या नंतर बघूया कोणता फलंदाज फलंदाजीसाठी येईल. लवकर यायचंय थोडं. सोनू नवीन फलंदाज आहे. सोनू उर्फ बेन स्टोक्स डावखुऱ्या हाताचे खेळाडू आहेत सोनू. आणि गोलंदाजी मार्कवर अंजनगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुमित अंगेटीकर. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या त्यांनी. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. संदेशलाही बाद केले, त्यानंतर इद्रिसलाही बाद केले. आता बेन स्टोक्स समोर असेल सोनू. गोलंदाजी मार्कवर सुमित अंगेटीकर. हॅट्रिक पाहायला मिळेल का? सुमितचा हा चेंडू सोनूसाठी फटका खेळलाय तिथे. बघूया धाव किती मिळतात. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा इथे कोणताही मनसुबा नाहीये. केवळ एका धावेमध्ये संतुष्ट राहावं लागेल. एकूण धाव संख्या जर पाहिली गेली तर 49 धावा 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 5 वर टाकलं जाते. स्ट्रायकर एंडला इम्रान साठी हा चेंडू फटका खेळलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला हटवलं गेले, परंतु इम्रानने काय सुंदर फटका खेळलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई पाहतोय आपण. फटका खेळलाय आणि 4 धावा प्राप्त केल्यात. चार धावा इथे कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई आपण पाहतोय. सुमित अंगेटीकर आणि समोर फलंदाज इम्रान. अगदी अंगावरती टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळून चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. समोर इम्रान गोलंदाजी मार्कवर सुमित. चांगला चेंडू, फटका खेळला. अर्जुन त्याच्या खाली. ओ माय गॉड, मोए काय झाले? हे राम, हे प्रभु स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ? गमचा खुल गया, जेल सुटलाय. इम्रानला इथे मात्र संधी मिळाली आहे. फटका खेळला होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अर्जुन सेफ हँड त्याच्या खाली होते, परंतु इथे मिस जजमेंट पाहिलाय आणि चेंडू गेलाय 1 बॉल सीमा रेषा पार चौकार. चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या जर एकूण पाहिली गेली तर 53 धावा, 57 धावा. पुन्हा फटका फसलाय. झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा मिसफील्ड आणि 1 धाव. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला या षटकात पाहायला मिळालेत. एक तेरी तो एक मेरी जसं म्हणतात त्या प्रकारचं चित्र इथं पाहायला मिळाले. धाव संख्या पाहतोय 58 धावा. षटक क्रमांक 5 वर टाकलं जाते. गोलंदाज सुमित अंगेटीकर यांचं मला वाटतं षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू. मी अगोदरच सांगितलं होतं की जगामध्ये भारतामध्ये 2 गोष्टी फेमस आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकातील हाणामारी आता पाहायला मिळेल काय? 6 चेंडू बाकी आहेत. संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील बघूया. 6 चेंडूचा खेळ बाकी. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया कॅप्टन गोलंदाजीसाठी कोणाला बोलवतील. 6 शेवटचे 6 चेंडू.
गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी ऑफ स्पिनर गोलंदाज विवेक प्रसाद. विवेक प्रसाद गोलंदाजीसाठी आलाय. ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. मला वाटते मनोज सरांच्या अकॅडमी मधला हा एक आणखी खेळाडू, खूप कमी वयाचा, अगदी 13 ते 14 वर्षाचा हा खेळाडू आहे. विवेक प्रसाद गोलंदाजीसाठी येताना आपण त्याला पाहतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा झालेल्या आहेत. समोर फलंदाज तगडा आहे, कॅप्टन इम्रान. पहिला चेंडू फ्लाइट दिली होती, फटका खेळलाय तिथे प्रत्येक क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती केवळ एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 59 ऑन बोर्ड. गडी 3 बाद झालेले आहेत. समोर असेल आता उजवा माफ करा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर ऑफ स्पिनर आहे. म्हणजे रंगत आपल्याला पाहायला मिळेल. बघूया ऑफ स्पिनर गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हे बदललाय काटा बेन स्टोकच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये सोनूने आणि दाखवले की का म्हणतात मराठीमध्ये गाणं काय, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. भरोसा आहे भाऊ. षटकार पाहायला मिळालाय सोनूच्या बॅट मधून. अकुडत्या टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा गोलंदाजी मार्कवर विवेक प्रसाद तयार होताना. मग या पुढचा चेंडू सोनूसाठी, बेन स्टोक्स साठी. चांगला चेंडू, इथे मात्र पुढे टाकलाय चेंडू. या अगोदरचा चेंडू आपण पाहिले. पुन्हा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेस फलंदाज तयार नव्हता असं वाटतंय. केवळ एकच धाव इथे पाहायला मिळाली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 66. 66 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचं टाकलं जाते. कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी प्रसिद्ध आहे, ती पाहायला मिळतीये का. षटकार आलाय. समोर फलंदाज आहे इम्रान. आता बघूया इम्रान कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर ऑफ स्पिनर विवेक प्रसाद. अजूनही मला वाटते या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इम्रान कसा सामना करेल. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. पुढचा चेंडू विवेकचा. यावेळेस मात्र पंचाचे हात समांतर झाले. व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त धाव पलकावरती लागली जाईल, परंतु भरपूर शिकायला मिळेल गोलंदाजाला. विवेक प्रसाद पुन्हा एकदा धावेल इम्रान साठी. आकुडत्या टप्प्याचा चेंडू, बॅटचा एज लागलाय तिथे. फटका इथे मात्र फसला म्हणावा लागेल. केवळ एकच धाव. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 67 च्या नंतर एक धाव 68 धावा. धावपलकावरती 68 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विवेकचा शेवटचा चेंडू सोनू साठी. फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल तिथे. आणि तिसऱ्या पंचाकडे नाहीये. बघूया डिसिजन काय आलाय पंचाचा. 2 धावा शेवटच्या चेंडूवर इथे पाहायला मिळाल्या. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 70. म्हणजे 70 धावा 36 चेंडू मध्ये बनवल्या. आता एटीसीएस संघाला 36 चेंडू मध्ये 71 धावाची गरज. इम्रान भाई जल्द से जल्द फील्डिंग लगाओ. वी डोंट हैव इनफ टाइम. लवकरात लवकर. इमरान भैया आशा करते आप जल्द से जल्द फील्डिंग लगाएंगे. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर किशनने 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात. वैभव 2 षटकामध्ये 24. सुमित 1 षटकामध्ये 10 आणि 2 गडी बाद केले सुमितनी. त्यानंतर आपण पाहिलं विवेक प्रसादचं शेवटचं षटकही 70 धावा तब्बल धावपलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र एटीसीएस संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडू मध्ये 71 धावांची गरज आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. भेटूया 5 मिनिटांनंतर.
चला सामन्याला सुरुवात होती. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय इम्रान सरांच्या द्वारे. आता मात्र इक्वेशन आहे 36 चेंडू आणि 71 धावांचं. 36 चेंडू आणि 71 धावा काढायचे आहेत. रंगतदार मुकाबला होईल यामध्ये काही द्विमत नाहीये. चला फलंदाज जाताना आपण पाहतोय एटीसीएस संघाचे 2 जवान 2 सैनिक 2 फलंदाज अर्जुन कुट्टे आणि प्रतीक. छत्तीस चेंडू आणि 71 धावांचं लक्ष्य आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल कारण होम टीम जर पाहिले गेले एटीसीएचा संघ फलंदाजीसाठी तगडा मानला जातो. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं विकेट किपिंग ग्लोव्ज पाहिजेत त्यांना. आणि दुसरीकडे पाहिलं जर गोलंदाजी करणारा संघ त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. म्हणजे आता मात्र आपल्याला रंगत पाहायला मिळेल. फलंदाजी करणारा संघ सरस ठरेल का गोलंदाजी करणारा संघ सरस ठरेल. कारण एका बाजूने एटीसी संघाची फलंदाजी भक्कम आणि मजबूत मानली जाते आणि दुसरीकडे इम्रान संघाची म्हणजे तैमूर 11 संघाची गोलंदाजी भक्कम मानली जाते. त्यामध्ये आपल्याला लढाई फाईट पाहायला मिळणार आहे. चुरस पाहायला मिळणार आहे. 36 चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. रंगतदार सामना होईल यामध्ये काही द्विमत नाहीये. अर्जुन कुट्टे समोर फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रत्येक एक धाकड फलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अंजनगाव सुरजीची शान म्हणून प्रत्येकला ओळखलं जातं. मग या प्रत्येक या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिल्या सामन्यात नावाला साजेची ही खेळी करू शकला नव्हता. या दरम्यान पहिला चेंडू दूरवरती टाकला आणि याबरोबर पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट पाहायला मिळाले. अर्जुन कुट्टे शून्यावर बाद झालाय. मोठा विकेट. अर्जुन बॅक टू पवेलियन. गोलंदाजी मार्कवर एजाज आहे आणि एजाजने अगदी पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवलाय. अर्जुन कुट्टे मोठा विकेट इथे मात्र बाद झाला अगदी शून्यावरती पहिल्या चेंडूवर. एजाजला मिळालेली सफलता. तेच तर्रार चेंडू तर पाहायला मिळाला. बॅटचा एज लागलाय आणि इम्रानच्या हातामध्ये विकेटच्या पाठीमागं बाकीचं का मात्र इथे इम्रान कडून सुरेख पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर विकेट. 71 धावाचा पाठलाग करत असताना प्रथमतः नाणेफेक जिंकले. फलंदाजी करत 36 चेंडूमध्ये 70 धावा धावफलकावरती लावल्यात आणि आता सेकंड इनिंग चालू झाली. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट पाहायला मिळाल्या. आता नवीन फलंदाज संजू एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. हे बिग हिटर फलंदाज आहेत परंतु असून चालणार नाही. भविष्यात आपल्या घरी किती ट्रॉफी आहेत आपण कसे खेळाडू आहेत भूतकाळात काही घेणं देणं नाही. आज काय करता तुम्ही. आज संघासाठी काय महत्व देता. इथे पाहतोय रिस्की कॉल पाहायला मिळाला होता परंतु धाव मात्र मिळणार नाही. सुरक्षित घर वापसी. तिथे 2 चेंडू इथे डॉट. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडू डॉट. म्हणजे 2 चेंडूवरती अद्याप धाव बनवली गेलेली नाही. आता इक्वेशन बदललं जाते. 34 चेंडूमध्ये 71 धावा म्हणजे जवळपास 12 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे. या दरम्यान तेच तर बाउन्सर. पुन्हा एक डॉट चेंडू एजाज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आहे. 3 चेंडू इथे डॉट म्हणजे तिन्ही चेंडूवर धाव मात्र गेली नाहीये. 71 धावाचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू पाहतोय आपण.
यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू, बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू आलाय फलंदाजापर्यंत. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही केला, मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू इथे बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळालेत एजाज यांच्याकडून. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर मार खाल्ला होता एजाजने, परंतु या सामन्यात सुंदर गोलंदाजी करतायत. परंतु काय व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार षटकार. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये षटकारासाठी. फलंदाज संजूने अजूनही आपण पाहतोय संजू सारखा धाकळ फलंदाज आहे, बेगिटर फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचे हात समांतर झाले, एक्स्ट्रा धाव फलकावरती लावली जाईल वाईटच्या स्वरूपात आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 7. षटक क्रमांक पहिला शेवटचा चेंडू या षटकातील माझ्या मते टाकला जाईल. गोलंदाज एजाज कडून समोर फलंदाज संजू. येले व्हॉट अ शॉट, चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार षटकार. संजूने दाखवलंय का या खेळाडूला अंजनगाव टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणलं जातं. संजू व्हॉट अ शॉट, हे पाहू शकता अगोदर ऑफ स्टंपला शफल झाले, चेंडूचा टप्पा पाहिला आणि खेळून काढले डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार षटकार. षटकाराच्या साह्याने आपण पाहतोय 13 धावा. पहिले 4 चेंडू डॉट झाल्याच्या नंतर मागच्या 2 चेंडूवर मात्र 2 षटकार पाहायला मिळाले संजूच्या बॅट मधून. 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. अर्जुन खुट्टे बाद झाला होता. मी पंचांना विनंती करतो की लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे, की अजून 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ न लावता गोलंदाजी इम्रान भैया जल्द से जल्द मॅच खेळू, टाइम वेस्ट नाहीये. दोन्ही संघाला सांगू इच्छितो की बरोबर शार्प 5:30 वाजता कॅमेरा बंद होईल. त्यामुळं निर्धारित जी दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्येच सामना खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 13 धावा. पॉवर प्लेचं वॉशिंग पावडर निर्मा, पॉवर प्लेचं शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. फटका खेळलाय, तिथे अडवलं गेलंय. इद्रिस कडून मात्र अडवलं गेले. केवळ 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जर ऑन बोर्ड आपण पाहिली गेली तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पंकज धुले, माफ करा, पंकज धुले गोलंदाजीसाठी असतील आणि समोर फलंदाज आहे तगडा. फलंदाज आहे तगडा. फटका मारलाय. धावा किती मिळतात? 1 धाव तिथे पूर्ण केली गेली का? यस, केली गेली. 1 धाव तिथे पूर्ण झाली. एका धावेच्या साह्याने धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती इथे मात्र 15 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 सुंदररित्या हाताळलं जाते. यावेळेस मात्र प्रति करून चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय खरा. चेंडू खाली राहिला होता, परंतु ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की विकेटच्या पाठीमागे इम्रान अजूनही गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे. हे लक्षात बाब ठेवावी लागेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 टाकलं जाते. पुन्हा एकदा, यावेळेस मात्र दिमाखदार. आता या चेंडूवर आपण नजाकत पाहिली, अगोदर ताकद पाहिली होती, आता नजाकत पाहिली आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार चौकार. शॉट सुंदर शॉट पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. जो टप्पा पडला होता स्वतःला बॅकफुटला नेलं हे पाहू शकता. आणि काय वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली बघा या फटक्याने. चौकार प्राप्त केलाय. चौकाराच्या साह्याने एकूण धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जातंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकज धुले. समोर फलंदाज प्रतीक. बघूया प्रतीक कसा सामना करेल. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 चेंडू मध्ये 71 धावाचा पाठलाग करतोय संघ.
ATCA जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. स्टेप आउट झालाय खरा. धावा किती मिळतात? एक मात्र नक्कीच मिळेल. एक पूर्ण झाली आहे. एका धावेच्या सहाय्याने एकूण धावसंख्या जर धावपलकावरती पाहिली गेली तर 20 धावा. षटक क्रमांक दुसरं टाकलं जाते. मला वाटतं दुसऱ्या षटकातील म्हणजे पॉवर प्लेच्या अंतिम षटकातील अजून एक चेंडू टाकणं बाकी आहे. म्हणजे पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. समोर फलंदाज तगडा फटका फसलाय परंतु जेल नाही झालाय. संजूला इथे मात्र संधी मिळाली. षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. 21 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 12 धावा काढाव्याच लागतील. जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 12 धावा काढाव्या लागतील. 24 चेंडू 50 धावांची गरज. समोर फलंदाज संजू. नॉन स्ट्रायकर एंडला प्रत्येक गोलंदाजी मार्कवर बदललं जाते. गोलंदाजी मार्कवर डावखुरी हाताचा गोलंदाज आवेशच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अजूनही पाहिले गेले तर इम्रान विकेटच्या पाठीमाग जो खेळाडू आपण पाहतोय त्याची 2 षटक येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आवेशला लावले गेले. समोर संजू. बघूया कसा सामना करेल आवेशचा हा चेंडू. फटका. व्हॉट अ शॉट. पॉवरफुल हिट आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. तब्बल षटकार. फ्रंट फुटला टाकलेला चेंडू होता. फटका मात्र सुंदर खेळलाय संजूच्या बॅट मधून. आणखी एक बिग हिट पाहायला मिळालाय. हे पाहू शकता. कटर चेंडू. हा फलंदाज तगडा आहे. नक्कीच हा फलंदाज खूप तगडा आहे. हे पाहू शकता. कटर चेंडू टाकला होता समोरच्या दिशेमध्ये आणि जेव्हा बॅटशी संपर्क झाला तेव्हा मोहर लागली होती या चेंडूवर. 6 धावांची. 6 धावा तिथे मिळाल्या. 6 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 27. 27 ऑन बोर्ड. विकेट मात्र एक गेलाय. सत्तावीस धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 टाकलं जाते. अगदी 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा प्रहार पाहायला मिळालाय. संजू यांच्याकडून षटकार पाहायला मिळालाय. बघूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतील आवेश संजूसाठी. पुन्हा फटका आणि पुन्हा एकदा जातो चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. संजू भाऊ काय फलंदाजी करतायत संजू भाऊ. पहिल्या षटकात 4 चेंडू डॉट झाल्याच्या नंतर असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतो की काय, परंतु पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर षटकार आणि या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा संजू भाऊ तयार. फटका पुन्हा फसला यावेळेस आणि यावेळेस संदेश त्याच्या खाली आहे. इथे मात्र बाद झालाय. मोठा खेळाडू, परंतु ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं तो काम मात्र त्यानं चोख बजावलंय. नक्कीच डगआउट मध्ये त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या जातील. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली. 10 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्यात संजूने. व्हॉट अ बॅटिंग. एकूण धावसंख्या 33 आहे, त्यामधल्या 26 धावा संजू भाऊने बनवल्यात. वेल प्लेड. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कर्णधार कॅप्टन सुमित अंगेठीकर. 33 धावा धावपलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 टाकले जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर मात्र विकेट पाहायला मिळाली. म्हणजे एक तेरी तो एक मेरी असं म्हणतात त्या प्रकारचं चित्र मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. 2 षटकार आल्याच्या नंतर विकेट प्राप्त केलाय तिथे गोलंदाज आवेशने. आता कर्णधार आहेत समोर सुमित अंगेठीकर. बघूया कशा प्रकारे सामना करतील. विकेटच्या पाठीमागे कर्णधार आहेत. थोडीशी हितगुज त्यांच्यामध्ये होतीये. फटका बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनवरती तैनात केला गेला तिथे. एजाज जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल 1 धाव नक्कीच होईल. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 34 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. समोर प्रतीक आहे.
प्रतीकही चांगला धाकड फलंदाज आहे, बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. बघूया प्रतीक कशा प्रकारे सामना करेल. या वेळेस मात्र दिशाहीन चेंडू, येथे पंचाचा इशारा, राईटचा वाईट बॉल कॉल. एक धाव धावपलकावरती अवंतरीच्या स्वरूपात लागली जाईल. धावपलकावरती एक धाव आणखी एक वाढली जाईल. 35 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. प्रतीक समोर फलंदाज, गोलंदाजी मार्कवर आवेसला पाहतोय आपण. त्या टप्प्याचा चेंडू स्पिन झालाय, पंचाचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल. आणखी एक वाईट चेंडू इथे पाहायला मिळालाय. भरपूर दूर गेला चेंडू पडल्याच्या नंतर. पंच मात्र इथे अनुभवी पंच आहेत. मॅन फ्रॉम जळगाव सँडी झरे सर, संदीप झरे. पुन्हा एकदा वाईटची हॅट्रिक इथे पाहायला मिळाली. गोलंदाज अगोदरच धावा मात्र वाढल्या जात आहेत आणि त्यामध्ये वाईट चेंडू. आणि गोलंदाजाचं म्हणणं असं आहे की त्या दिशेमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, कारण क्षेत्ररक्षण त्या दिशेमध्ये त्यांनी लावले गेले. म्हणजे डीप पॉइंटच्या दिशेमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे त्या दिशेमध्ये गोलंदाजी केली जाते. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पूर्णही झाला. तिथे एक धाव घेण्यासाठी रिस्क मात्र इथं जोखीम मात्र घेतला गेला होता. दोन्ही फलंदाजाकडून धाव पूर्ण झाली आहे. 38 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो सुंदर चित्रे. एका बाजूने पक्षी उडताना आणि दुसऱ्या बाजूने सामन्याचे आयोजक. यावेळेस डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचाकडे डिसिजनला पाठवलंय. डायरेक्ट हिट इथे मात्र झाला गेलाय. प्रतीक एक मोठा फलंदाज आहे. बघूया डायरेक्ट हिट झाल्याच्या नंतर जेव्हा स्टंपवरती चेंडू आदळला तेव्हा प्रतीक पिच क्रीज मध्ये आला होता. काजी पॉपिंग क्रीज आहे तिथं मात्र बघावं लागेल. डिसिजन ऑन पेंडिंग. धाक धाक मोठा डिसिजन आहे, कारण प्रतीक मोठा खेळाडू आहे. इट्स अ क्लोज कॉल. इट्स लुकिंग लाईक अ क्लोज. परंतु बेल्स हवेमध्ये उडले आहेत काय, जोपर्यंत पंच डिसिजन देत नाही तोपर्यंत खेळाडूने मध्ये जायचं नाही. भाऊ आपण लाईव्ह सामने खेळतायत, थोडस भान असू द्या. जोपर्यंत पंच डिसिजन देणार नाहीत तोपर्यंत दुसरा खेळाडू आतमध्ये जाणार नाही. पंचचा डिसिजन येणं बाकी आहे. बेल्स उडल्यात का, हायवेमध्ये बेल्स आहेत का, स्टंपाशी दूर झाल्यात का, बेल्स हे पाहावं लागेल. म्हणजे स्टंपापासून उकडून दूर झाल्यात का. हवेमध्ये जर बेल्स असतील तर पंचचा डिसिजन इथे येतोय, मात्र OUT आउट. विकेट बाद झालाय फलंदाज प्रतीक. नवीन फलंदाज वैभव येतोय. आता मात्र संघ थोडा अडचणीत सापडला आहे. अर्जुनही बाद झालाय, संजूही बाद झालाय आणि प्रतीकही बाद झालाय. नवीन फलंदाज वैभव येतोय. वैभव कडे थांबा, एक मिनिट बॅट्समॅन थांबायचं आहे. बॉल ओके. बॉल किती बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. चला षटक समाप्ती. माफ करा, एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणखी. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईड आहेत. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पहिल्या चेंडूवर एक बॉल बाकी आहे. हे बघू शकता ऐका, पहिल्या चेंडूवर षटकार. हा सिंगल आहे.
एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अंपायर एक मिनिट. 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावरती आहेत. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज आशिष लोकरे सर. समोर सुमित अंगेटीकर. चांगला चेंडू आशिष लोकरे सरांचा इथे मात्र चांगला चेंडू. षटक क्रमांक 14 घेऊन आलेत. डॉट डॉट चेंडू पाहायला मिळालाय. मला वाटत होतं की इम्रान गोलंदाजीसाठी येतील, परंतु एक नवीन पैत्रा तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. आशिष लोकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. डॉट पुन्हा एकदा यावेळेस फटका सुंदर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु पाहावं लागेल, पुन्हा एकदा चेक करावं लागेल. धावा किती 2 तर बनवल्या गेल्यात. चेक करावं लागेल. यस पुन्हा एकदा पाहावं लागेल. निर्णायक क्षण आहेत मॅच मधील, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे हा. जो संघ जिंकेल तो मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो मात्र खेळेल श्री 11 संघाशी. त्यामुळं निर्णायक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलं गेलंय का पुन्हा एकदा पाहावं लागेल. इट्स लुकिंग लाईक अ सेफ. इट्स अडवलं गेलंय, सुंदररित्या अडवलं गेलंय. धावा केवळ 2 मिळणार आहेत. धावसंख्या 2 धावेच्या साहाय्याने 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 14. दुसरा चेंडू आशिष लोकरे. दूर टाकलाय. यावेळेस मात्र व्हाईट बॉल कॉल. तिथे पंचाचा इशारा. व्हाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव लागली जाणार आहे. अंजनगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष सुमित अंगेटीकर फलंदाजीसाठी करताना आपण पाहतोय, परंतु फलंदाज धाकड आहेत. मोठे हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. मारलाय फटका, मारलाय फसलाय फटका. शोभू त्याच्या खाली आणि झेल. इट्स अ डॉली कॅच, सेफ हँड. शोभू इथे मात्र सुंदर झेल आणि या बरोबर संघाला लागला आणखी मोठा झटका. सुमित अंगेटीकर सुद्धा बाद होताना आपण पाहतोय. एका बाजूने संजू ज्या प्रकारे फलंदाजी करत होते, संजू भाऊ असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतो की काय, परंतु त्यानंतर काय फलंदाजी केली. राहुलसाठी हा चेंडू, राहुलने फटका खेळलाय. बघ या धावा किती मिळते. शोभू तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि ते पाहतोय राहुल सुद्धा बाद होतोय. प्रेशर दिसतोय आपल्याला इथे. फलंदाजी करणाऱ्या संघाकडे मात्र प्रेशर जाणवलं जात आहे. ज्यावेळेस फलंदाजी करत असताना आपण पाहिलंय, फलंदाजी करत होते संजू, असं वाटत होते की सामना एकतर्फी होतो की काय, परंतु संजू बाद झाल्याच्या नंतर विकेटची झडी इथे मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज विवेक प्रसाद, अगदी 13 वर्षाचा खेळाडू फलंदाजीसाठी गेलाय. समोर आशिष लोकरे, काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र बाद केले सुमित सरांना. दुसऱ्या चेंडूवर धावबाद इथे पाहतोय आपण राहुल आणि आता विवेक प्रसाद. विवेक प्रसाद साठी हा चेंडू
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तेच सर्रा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. असं वाटतंय की इम्रान सरांचा टीम फायनल मध्ये जाईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे राहुल सरांकडून पाहायला मिळाले. माफ करा, आशिष लोकरे सरांकडून डॉट चेंडू पाहायला मिळालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही सामन्यात रंगत कायम आहे. 12 चेंडू मध्ये 30 धावा काढायच्या आहेत. 12 चेंडू 30 धावा एवढं काही मोठं लक्ष नाहीये. वैभव अजून खेळपट्टीवरती आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज. सामना रंगतदार होईल. बारा 30 इक्वेशन आहे. आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावा 100 पैकी 90 वेळेस होतात, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज धुरेच्या हातामध्ये चेंडू. समोर वैभव, फाटका चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाडवले प्लॉट मध्ये. षटकार. वैभवच्या बॅट मधून मोठा प्रहार. इक्वेशन बदललं जात आहे. 11-24. 12 चेंडू 30 धावांची गरज होती, आता मात्र बदललं जात आहे. 11-24. काय फटका खेळला गेलाय. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेमध्ये येऊन आपण पाहतोय गगनचुंबी षटकार. फलंदाजा वैभवच्या बॅट मधून पुन्हा एकदा वैभव तयार होत आहेत. पुन्हा फटका. पुन्हा चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. चौकार. सामना अजून बाकी आहे. असं वाटत होतं की इम्रान सराचा संघ फायनल मध्ये जातो, परंतु 2 चेंडूवर इथे मात्र 10 धावा. 2 चेंडूवर 10 धावा आलेले आहेत. पंकज धुलेच्या 2 चेंडूवर इथे 10 धावा. रंगत अजून कायम आहे. आता मात्र 10-20 असं इक्वेशन आहे. 10 चेंडू 20 धावा. काढशील का रे वैभव भावा. पुढचा चेंडू. पंकज धुले गोलंदाजी मार्कवर. समोर वैभव. फटका खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. विवेक प्रसाद स्ट्रायकर एंडला काय येतोय. चला विवेक प्रसाद बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 9-19 असं इक्वेशन आहे, कारण यानंतरचा ओव्हर मला वाटतं की इम्रान स्वतः गोलंदाजीसाठी येतील. 9 इक्वेशन. 9-19. नऊ चेंडू 19 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. एक धाव काढेल का, फटका मारेल विवेक. दूरवर टाकला. इथे मात्र एक अतिरिक्तच्या स्वरूपात धाव पाहायला मिळाली. 9-18. 9 चेंडू आणि 18 धावा. इक्वेशन पुन्हा बदललं जात आहे. विवेकसाठी. विवेकने क्षेत्ररक्षक लावलाय आणि त्याच्या हातामध्ये झेल दिलाय. अगदी सिली पॉइंट ज्याला म्हणले जाते तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि गडी बाद झाला. विवेक प्रसाद बाद होतोय. एकतर चेंडूही डॉट झाला आणि गडीही बाद झाला. 8-18. 8-18 असं इक्वेशन आहे. आठ 18 असं इक्वेशन आहे. चेंडू फटका. इनसाइड आउट खेळलाय तिथे. बाद. संदेश. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात.
पुढचा चेंडू, यावेळेस फटका तर खेळलाय सागरच्या बॅट मधून. टर्निंग पॉइंट, या सामन्यातील टर्निंग पॉइंट, षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. सागर देर आहे दुरुस्त आहे. काय सामना पाहायला मिळतोय. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. हे पाहू शकता, सागर अगदी पहिल्या चेंडूचा सामना केला आणि षटकार पाहायला मिळालाय. इक्वेशन पुन्हा बदललं जातंय. आता पुन्हा एकदा तेच इक्वेशन. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा काढशील का रे वैभव भावा. गोलंदाजी मार्कवर इम्रान, समोर फलंदाज वैभव. 6-12 इक्वेशन. इम्रान गोलंदाजी मार्कवर, शेवटचं षटक टाकण्यासाठी वैभव एक आक्रमक खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये 10 धावा 2 चेंडूवर पाहायला मिळाल्या होत्या. आता 6 चेंडू मध्ये 12 धावा काढायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन आहे, समोर फलंदाज वैभवला पाहतोय. 6 चेंडू आणि 12चं इक्वेशन पुन्हा एकदा या सामन्यामध्ये गणित आले. या दरम्यान पहिला चेंडू, शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू मारलाय. फटका बसलाय का नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी केवळ 2 धावा. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 5-10, 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. जो संघ हारेल तो मात्र श्री 11 या संघाशी खेळेल. 5-10 वैभव फलंदाजीला, गोलंदाजी मार्कवर इम्रान. 5 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू वैभव साठी, इम्रानचा बॅटचा एज लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये वैभव बाद होतोय. पुन्हा एकदा इम्रानने दाखवले की हा गोलंदाज काही कच्चा नाहीये. बॅटचा एज लागलाय आणि ते बाद झालाय वैभव. 4. चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये, कारण नॉन स्ट्रायकर एंडला जो सागर आहे त्याने षटकार मारला होता. सागर नॉन स्ट्रायकर एंडला अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता सागरच्या बॅट मधून. गणेश, न्यू बॅट्समॅन गणेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. डावकुरे हाताचा हा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर इम्रानने मात्र मोठा विकेट मिळवलाय. एक आक्रमक खेळाडू वैभवला तिथे बाद केलंय. 4-10 इक्वेशन आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. मी इम्रान सरला पुन्हा विनंती करतो की लवकर सामना खेळवायचा आहे. 4-6 गणेश साठी पहिला चेंडू. इथे मात्र एक धाव मात्र नक्की मिळेल. 3-9 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू मध्ये 9 धावा काढायच्या आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय सागरला. सागरच्या बॅट मधून मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता. सागर पुन्हा एकदा ते काम करेल का. 9 चेंडू माफ करा 3 चेंडू मध्ये 9 धावा काढायच्या आहेत. रंगत अजून कायम आहे. 3 चेंडू 9 धावा. समोर इम्रान धावतोय. पंचांना क्रॉस केले. फटका खेळाय. चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. 2-7 2 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका जर आला तर अजूनही सामन्यामध्ये रंगत कायम येईल. परंतु सागर खूप लहान खेळाडू आहे.
परंतु चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आता मात्र 2-7 असं इक्वेशन आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. समोर सागर फलंदाजी करतोय, मारलाय. बघूया धावा किती. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा इथे पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. आता मात्र अजून इक्वेशन बदललं जातंय. जर या चेंडूवर चौकार आला तर सुपर ओव्हर, आणि होईल का ते आमची कमिटी डिसाइड करेल. षटकार आला तर 1 मध्ये 5, 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. सागर वरती सर्वांच्या नजरा आहेत. गोलंदाजी मार्कवर इम्रान. सुपर ओव्हर होईल का ते कमिटी डिसाइड करील. जर चौकार आला तर, परंतु डॉट आला तरी ते मात्र सामन्याचा रिझल्ट लागेल. फटका खेळलाय परंतु अडवलं गेले. परंतु इथे इंजर्ड दिसतायत. फटका चांगला खेळला गेलाय.